नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी। तर आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल आंबट बेसन। तर मी इथे दही घेतलेला आहे, 5 पोहे खाचे चमच्यानं बेसन सुद्धा घेतलेला आहे, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, 5 ते 6 लसणाच्या कड्या चिरून घेतलेल्या आहे, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा घेऊन घेतलेला आहे। तर चला आता आपण आपल्या आंबट बेसन बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे दहीमध्ये बेसन ॲड करून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे बेसन दह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंसं असं आपलं बेसन दह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होत चाललेलं आहे। तर हे बेसन दह्यामध्ये मिक्स व्हायला 5 ते 7 मिनिट लागून जातात। तर तुम्ही बघू शकता मी इथे सतत बेसन दह्यामध्ये चांगल्या प्रकारे फेटत चाललेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 7 मिनिट झालेले आहे आणि इथे आपले बेसन चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा झालेलं आहे। तर चला आता आपण बेसन बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। तेलाचं प्रमाण मी इथे 2 बुटलं घेणार आहे। तर मी इथे कढईमध्ये 2 बुटलं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकून 1 मिनिट झालेलं आहे आणि आता यामध्ये मी लगेच 1 चम्मच मोहरी टाकून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे आपली मोहरी चांगल्या प्रकारे तडतडत आलेली आहे आणि लगेच आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं सुद्धा टाकून घेणार आहे आणि जिरं सुद्धा आपल्या इथे चांगल्या प्रकारे तडतडत आलेलं आहे आणि लगेच मी आता यामध्ये कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे। इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता मी लगेच यामध्ये लसूण सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता लगेच मी यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे। मिरची सुद्धा मी कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। मी ही मिरची सरळ 2 मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मिनिट झालेली आहे आणि आता यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता सुद्धा मी चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आता यामध्ये मी इथे 1 चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। मीठ सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये मी दह्यामध्ये जे बेसन मिक्स केलं होतं ते बॅटर यामध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर टाकणं चालू झालेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी सुद्धा टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करू शकता। आणि आता या गंजामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा मी कढईमध्ये टाकून घेणार आहे। आणि आता हे आंबट बेसन मी चांगल्या प्रकारे फिरवत राहणार आहे।
आणि मी यामध्ये थोडं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता हे बेसन मी सतत फिरवत राहणार आहे 5 ते 10 मिनिट. तर इथे आपल्या बेसनाला 10 मिनिट होत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं बेसन चांगल्या प्रकारे शिजत आलेलं आहे, म्हणजे शिजलेलंच आहे आपलं बेसन. तर ही आता आम्ही बेसन भाकरीसोबत खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा हे बेसन भाकरीसोबत नक्कीच ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारे हे आपलं बेसन तयार झालेलं आहे. आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर सुद्धा बेसनामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपली कोथिंबीर पूर्णपणे मिक्स झालेली आहे बेसनामध्ये. तर अशा प्रकारे आपलं हे आंबट बेसन तयार झालेलं आहे. विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि असेच नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.